जय भीम नमो उद्धाय मित्रांनो, आज नागपूरच्या संविधान चौक येथे मी आलेलो आहो. कारण की आज 20 मार्च आहे मित्रांनो. 20 मार्च म्हटलं की सर्वात पहिले आपल्याला आठवण येते चौदार तळ्याचा सत्याग्रह. कारण की आज 20 मार्च 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदार तळ्या येथे सत्याग्रह केला. हा सत्याग्रह जगातील पहिला सत्याग्रह असेल जिथे पाण्यासाठी झालेला हा सत्याग्रह. हाच तो पुतळा आहे. बघा, तुम्ही बघू शकता माझ्या मागे की बाबासाहेब आंबेडकर ओंजळीने पाणी पित आहे आणि मागे त्यांचे अनुयायी आहेत. हा आणि हे बाबासाहेब आंबेडकरांचा हा भव्य दिव्य असा संविधान चौक मधला पुतळा आहे. बाजूलाच बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेला संविधान अर्पण करत आहे. हा देखील एक पुतळा, त्याचं एक स्ट्रक्चर आहे. विशेष म्हणजे आज हा जो आहे, आज 20 मार्च आहे मित्रांनो. 20 मार्च 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराजात चौदार तळ्यामध्ये अशी क्रांती घडून आणली होती, जी क्रांती युगायुगापर्यंत आठवण केल्या जाईल. कारण की ज्या समाजाला पाणी पिण्यापासून थांबवलं जात होतं, आज त्याच समाजाला, आणि एवढंच नाही की माणूस म्हणून अधिकार देखील नाकारले होते. आपल्या आर्थिक, सामाजिक, राजकीय ज्यांना हक्कापासून वंचित केल्या गेल्या होतं, त्याच समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे. समाजात योग्य स्थान मिळवून दिलेलं आहे आपल्या जीव. आणि हे देखील बाबासाहेबांनी शिक्षणाच्या जोरावर केलेलं आहे. महात्मा फुले यांनी शिक्षणासाठी इतके अहोरात्र परिश्रम केले. शिक्षणाचे दार गोरगरिबाच्या लेकरांसाठी, अस्पृश्य समाजासाठी उघडे करून दिले. आणि नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी तो अभूतपूर्व क्रांती घडवून आणलेली आहे. एवढंच नाही की बाबासाहेब आंबेडकर पुढे तिथेच थांबले नाही, तर त्यांनी भारतीय राज्य घटना देऊन महिलांना बी देखील अधिकार दिलेले आहे. आणि आपल्या हजारो जो शोषित पीडित आहे, ज्याची कोणी आवाज नाही, त्याची आवाज म्हणजे भारतीय राज्य घटना. हा आहे संविधान चौक, नागपूरचं संविधान चौक. आणि इथे आहे बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो एक स्टॅच्यू आहे, तो चौदार तळ्याचा पाणी पितानी बाबासाहेब आहे. आज ह्या घटनेला 99 वर्ष पूर्ण झालेले आहे. मित्रांनो, एक खास तुम्हाला सांगणं आहे की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर कराच, पण जास्तीत जास्त होईल प्रमाणात आम्हाला हा व्हिडिओला शेअर करा आणि जास्तीत जास्त होईल तेवढं आम्हाला सबस्क्राईब करा. कारण की तुमच्या मनोबलची आम्हाला फार गरज आहे. आमच्या चॅनलला आर्थिक मदत देखील करा. कारण की कोणतेही तुम्हाला आमचे जर आम्ही कोणत्या माहिती तुम्हाला पोहोचू शकत नाही, तर आम्हाला आर्थिक परिस्थितीमुळे आम्ही योग्य ठिकाणी जाऊ शकत नाही, तर आम्हाला आर्थिक मदत देखील करा मित्रांनो. आणि हा होईल तेवढा होईल हा व्हिडिओ शेअर करा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे देखील आम्हाला सांगा. कुठून बघत आहे हे देखील सांगा. आणि इतकंच नाही तर आमच्या चॅनलला खूप सपोर्ट करा मित्रांनो. तुमच्या सपोर्टची, तुमच्या मदतीची आम्हाला फार गरज आहे. जय भीम नमो उद्धाय.